नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयचा हा जो आपला बदल झालेला आहे त्यावर आधारित पहिल्या घटकातील काल वाहतूक या भागावर आपण स्पष्टीकरण पाहिलं. त्यावर आधारित 20 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आणि असे प्रत्येक व्हिडिओ पडत राहणार आहे. त्यासाठी काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला जेणेकरून या अभ्यासाचा या स्टडीचा भविष्यात उपयोग. अधिक वेळ न दवडता आता आपण सरळ प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे, पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडताना कशाचा वापर करावा? हे यावर्षी पहिलेच होते बरं का जायला. तर आता 4 पर्याय दिलेले असतात. पहिला पर्याय आहे काठीचा, दुसरा पर्याय आहे सिग्नल, तिसरा पर्याय आहे ब्रिज आणि चौथा पर्याय आहे झेब्रा क्रॉसिंग. आता रस्ता ओलांडायचा आहे, मग त्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला? झेब्रा क्रॉसिंगवरून, म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे जे पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात तिथूनच आपण रस्ता ओलांडणं हे सुरक्षित असतं आणि सर्व वाहने आपल्याला रस्ता ओलांडू देतात, त्या ठिकाणी थांबतात. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, रस्त्यावर त्रिकोणी आकारात मुलाचे जे चित्र काढलेले असते ते चित्र काय दर्शवते? की एक त्रिकोणी आकार असतो, त्यावर एक मुलगा पळायला किंवा त्याच्या पाठीवर असं स्कूल बॅग सारखं दप्तराचं सिम्बॉल दिसत असतात. तर ते काय दाखवतं? थांबा, नो एंट्री, पुढे शाळा आहे का पुढे जा, असे 4 पर्याय. तर ते आपल्याला काय सांगतं? रस्त्यावर अगोदरच असतं ते, शाळेच्या अगोदर. तर ते सांगतं की पुढे शाळा आहे आणि तुम्ही हळूहळू गाडी चालवा, म्हणजे एखाद्या वेळी शाळेत तुमच्यासारखी छोटी मुलं रस्त्यावर येऊ शकतात. त्यानंतर सर्वात जलद गतीचे वाहतुकीचे साधन कोणते आहे? म्हणजे कुठल्या मार्गाने सर्वात जलद वाहतूक होते? जलमार्ग, रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग, वायू मार्ग. आपल्याला माहिती आहे की विमानाचा वेग हा जास्त असतो, सर्वात जास्त असतो, म्हणून सर्वात जलद वाहतुकीचे साधन किंवा वाहतुकीचा मार्ग जो आहे तो वायुमार्ग आहे. त्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. विमानाचे उड्डाण व लँडिंग करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? विमानाचे उड्डाण करणे म्हणजे विमान हवेत झेप घेतो. विमानाची लँडिंग करणे म्हणजे दुसऱ्या ठिकाणाहून आलेलं विमान विमानतळावर उतरतं. तर त्यासाठी कशाची आवश्यकता असते? बस स्थानकाची, रेल्वे स्थानकाची, विमानतळ का बंदर? तर साधा आणि सोपा प्रश्न आहे. त्यासाठी विमानतळाची आवश्यकता असते. विमानतळावर काय असतं? धावपट्टी असते आणि त्या ठिकाणी ते विमान लँडिंग होतं किंवा ते झेप घेतं, आकाशामध्ये झेप घेण्यासाठी, म्हणजे उड्डाण करतं. त्यानंतर 5वा प्रश्न आहे की भारतातील समुद्री वाहतुकीसाठी कोणती केंद्रे महत्त्वाची आहेत? तर भारतातली जी समुद्र वाहतूक आहे त्यासाठी बंदरे, रस्ते, बस स्थानके, रेल्वे. तर समुद्रातली वाहतूक म्हणजे साहजिकच आहे. समुद्रामध्ये ज्या ठिकाणाहून जहाजामध्ये मालाची चढ उतार केली जाते, जहाजच्या ठिकाणी थांबवलं जातं, त्याला बंदर असे म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बंदरे. यानंतर 6वा प्रश्न, जड आणि मोठ्या प्रमाणात माल कमी खर्चात वाहून नेण्यासाठी कोणती वाहतूक सर्वोत्तम आहे? तर तुम्हाला सांगतो, एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर माल वाहून नेला जातो की अगोदर आपण त्याची पर्यायापासून नंतर माहिती घेऊया. वायू वाहतूक, जल वाहतूक, रस्ते वाहतूक यापैकी नाही. असा एक पर्याय असतो, यापैकी नाही. तुम्ही गोंधळून नाही जायचं हे यापैकी नाही काय आहे. तर मागं जे 3 पर्याय दिलेले असतात ते 3ही चुकीचे, असं तो चौथा पर्याय सांगतो. परंतु या पर्यायाचं उत्तर आहे जड आणि मोठ्या प्रमाणात माल कमी खर्चात वाहून नेण्यासाठी जलवाहतूक उपयोगाची असते. कारण समुद्री मार्गाने जहाज अतिशय मोठे मोठे असतात, मोठमोठे कंटेनर त्यावर लागलेले असतात आणि ती सहज विना अडथळा ट्रॅफिक जाम होते. समुद्रात ट्रॅफिक जाम होते का? काही नाही, सहज आपली वाहतूक होते आणि कमी खर्चात होते रस्ते वाहतुकीपेक्षा आणि हवाई वाहतुकीपेक्षा. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, डोंगराळ व दुर्गम भागात आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणती वाहतूक सर्वात उपयुक्त ठरते? आता इथं काय म्हटलेलं आहे? डोंगराळ व दुर्गम भागात, दुर्गम म्हणजे जिथं सहजासहजी आपल्याला पोहोचता येत नाही अशा भागामध्ये, अशा भागात पुन्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर, म्हणजे काय आहे की मोठा भूकंप झालेला असेल, अतिवृष्टी झालेली असेल, ढगफुटी झालेली असेल, तर अशा वेळी त्या ठिकाणी कुठलेही रस्ते राहत नाही, रेल्वे मार्ग उकळून पडलेले असतात. मग अशा वेळी त्या ठिकाणी वाहतूक किंवा मदत पोचवायची किंवा तिथल्या अडकलेल्या माणसांना घेऊन यायचं, यासाठी कोणती वाहतूक असते? आता पर्याय सांगतो, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. रस्ते वाहतूक, जल वाहतूक, वायू वाहतूक म्हणजे हेलिकॉप्टर आणि रेल्वे. तर आपण पाहतो
अशा दुर्गम भागामध्ये आपल्या देशाचे सैनिक मिलिटरी सुद्धा आपल्याला मदत करते आणि अशा ठिकाणी संकटाच्या ठिकाणी जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना काढतात. म्हणजेच वायू वाहतूक त्या ठिकाणी उपयोगाची असते. कारण वायू वाहतूक जंगलात कुठेही ते हेलिकॉप्टर उतरवता येतं, त्याला रस्त्याची गरज नसते, ते सहज छोट्याशा जागेत थांबू शकतं, त्या लोकांपर्यंत तिथं मदत पोहोचवता येते किंवा त्या लोकांना लिफ्ट करून दुसरीकडे घेऊन जाता येते. आता पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न, रस्ते वाहतुकीचा मुख्य दोष कोणता? लक्षात घ्या, दोष म्हणजे की जास्त खर्च येतो. बी पर्याय आहे घरापर्यंत सेवा नाही. असं कुठं होऊ शकतं? घरापर्यंत रस्ते आहेत ना. सी नैसर्गिक आपत्तीत रस्ते खराब होतात, म्हणजे खराब होणे आणि वेग कमी असतो. तर याचा सर्वात मोठा दोष जो आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये, आपण मागं पाहिलं की नेपाळमध्ये भूकंप आला होता, रस्ते फाटले होते, मोठा अतिवृष्टी झाली, पूर आला, रस्ते वाहून जातात, मोठ्या डोंगरावरून म्हणजे काय भूस्खलन झालं तर ते डोंगरावरची माती रस्ता बंद होतो. तर नैसर्गिक आपत्ती ते रस्ते खराब होतात, हा त्याचा दोष आहे. आलं का लक्षात? आता 9वा प्रश्न आपण NH चा अर्थ काय होतो? NH मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. NH चा अर्थ अगोदर पर्याय असतो. तुम्हाला उत्तर आठवते का बघा. आणि हे पहा, तुम्ही उत्तर कमेंटमध्ये सुद्धा प्रश्न झाल्याबरोबर टाकू शकता. NH चा अर्थ पर्याय क्रमांक A सांगतो नॅशनल हायवे, राष्ट्रीय महामार्ग. B आहे नॅचरल हायवे, C आहे न्यू हायवे आणि D आहे नॅशनल हार्बर. तर NH चा अर्थ होतो, मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण गाडीतून, कारमधून, बसमधून प्रवास करताना तुम्हाला रोडवर एक असं ग्रीन पाटी दिसते, तिथे लिहिलेलं असतं NH44, NH56, जे बी काय असेल ते NH चा अर्थ होतो नॅशनल हायवे, राष्ट्रीय महामार्ग. तर 10वा प्रश्न आपण बघूया. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा मार्ग कोणता? आंतरराष्ट्रीय म्हणजे राष्ट्राच्या दरम्यान एका राष्ट्रापासून दुसऱ्या राष्ट्रापर्यंत जो मार्ग वापरला जातो, जास्तीत जास्त कोणता वापरला जातो व्यापारासाठी? रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग, जलमार्ग यापैकी. तर याचं योग्य उत्तर आहे जलमार्ग. कारण समुद्रानं जगातले बरेच देश एकमेकांशी जोडलेले असतात. आपण पाहतो आपल्या पृथ्वीवर 71% पाणी आहे, म्हणजे जास्तीत जास्त पाणी आहे, 29% भागातच जमीन आहे. मग एवढ्या पाण्यातून आपल्याला कुठूनही कुठंपर्यंत समुद्रामार्गे प्रवास करता येतो आणि माल वाहून नेला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर माल, मोठमोठे, मी आत्ताच तुम्हाला मागच्या प्रश्नात सांगितलं की मोठमोठे कंटेनर जे आहेत ते जहाजावर बांधून ते जहाज सहज दुसऱ्या देशाच्या बंदरात नेलं जातं. त्या ठिकाणी ते काढून पुन्हा तिथून रस्ते मार्गाने त्या देशात वेगवेगळ्या जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणापर्यंत तो माल पोहोचवला जातो. म्हणजे याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा मार्ग जो आहे हा जलमार्ग आहे. 11वा प्रश्न, खराब हवामानाचा. आता कंसात दिले तर खराब हवामान कोणते? उदाहरण धुके असेल, वादळ असेल, सर्वात जास्त परिणाम कोणत्या वाहतुकीवर होतो? खराब हवामानाचा परिणाम. तर वादळ आणि धुके आलं तर त्याचं जास्तीत जास्त प्रमाण जो आहे हा रस्त्यावर नाही होत. आलं का लक्षात? जलवाहतुकीवर पण नाही होत, ती काही उकळून पडत नाही, पाण्याला काही होत नाही वादळाने. रेल्वे वाहतुकीवर थोडासा होतो, रस्त्यावर थोडासा होतो, परंतु थांबवावी लागते अशी वाहतूक आहे वायू वाहतूक. खराब हवामान असलं, धुकं असलं तर हेलिकॉप्टर चालवता येत नाही, विमान चालवता येत नाही, म्हणजे त्याचे बरेचसे काही हे धोके असतात. म्हणून वायू वाहतुकीवर खराब हवामानाचा जास्त परिणाम होतो. आता 12 प्रश्न, बंदरावर जहाजे उभी करण्यासाठी कशाची सोय असते? आता आपण म्हणजे कुठल्या मंदिरस्थळी किंवा पर्यटनस्थळी गेलं, कुठं गेलं तर पार्किंग असतं. तर पार्किंगची तर नाही, पार्किंग ही जमिनीवर असते. जेटी किंवा डॉक्स, रेल्वे लाईन यापैकी नाही. तर बंदरावर जहाजे उभी करण्यासाठी जेटी किंवा डॉक्सचा वापर केला जातो. मोठमोठी जहाजे असतात, जहाजाला ब्रेक नसतो, तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये आपल्या साध्या भाषेत जर बोलायचं तर प्रचंड मोठा एक नांगर टाकलं जहाजाला म्हणायची, जुन्या पुस्तकामध्ये वगैरे होते की भयंकर हजारो किलो वजनाची साखळी असते, त्या साखळीला असं तांबून ठेवलेलं असतं. ते जेव्हा खाली पडतं समुद्रात तर ते काय होतं पहा, पाण्यात घुसून त्या जहाजाला रोखण्याचं काम ते करतो. इतकं अजस्त्र असं असतं. तर त्याचा सुद्धा म्हणजे ब्रेक लावण्यासाठी वापर केला जातो इमर्जन्सी ब्रेकमध्ये. तर बंदरावर जहाजे थांबवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? या ठिकाणी पर्याय आहे जेटी किंवा डॉक्स. आता 13वा प्रश्न,
वाहतुकीच्या कोणत्या साधनात सर्वात जास्त इंधन खर्च होते, म्हणजे पेट्रोल डिझेल जे बी काय असेल. तर पहिला आहे बोट, दुसरं आहे कार, तिसरं विमान आणि चौथं सायकल. मला सांगा सायकलला काय इंधन लागतं? काहीच नाही लागत. सायकलला आपलं पॅडल लागते, पॅडल मारले सायकल पळते. तुमच्यापैकी बरेच जण सायकल चालवत असतील, परंतु सर्वात जास्त इंधन जर खर्च होत असेल तर ते विमानाला लागतं. त्याला हवेत उड्डाण करावं लागतं, पुन्हा हवेत स्टेबल राहावं लागतं, एवढं मोठं ओझं घेऊन हवेत जावं लागतं आणि प्रवाससुद्धा करावा लागतो. त्यामुळे विमानावर म्हणजे विमान वाहतुकीच्या साधनामध्ये सर्वात जास्त इंधन खर्च होतो. आता दोन देशांना जोडण्यासाठी सर्वात जलद रस्ता कोणता? दोन देशांना जोडायचे किंवा दोन देशामध्ये काही कम्युनिकेशन हे करायचं, आपल्याला प्रस्थापित करायचंय. त्यासाठी सर्वात जवळचा रस्ता कोणता? रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक, जलवाहतूक का बैलगाडी? बैलगाडीने आपण एखाद्या देशात पोहोचायला किती दिवस लागते, कसं शक्य आहे? जलद मध्ये वेगात म्हटलेलं आहे, तर वेगात आपल्याला विमानाने प्रवास करता येतो. विमानाने एखाद्या दिवसातच दुसऱ्या देशामध्ये लँडिंग करता येतं. तर हवाई वाहतूक जी आहे ही काय होते, सर्वात जास्त प्रमाणामध्ये दोन देशांच्या दरम्यान वेगवान वाहतुकीसाठी हवाई वाहतुकीचा वापर केला. आता 15वा प्रश्न, आणखी 5 प्रश्न राहिले. रस्ते वाहतुकीमध्ये कशाचा समावेश होत नाही? म्हणजे कार, बस, जहाज, सायकल. मला सांगा, रस्त्यावर अतिशय असे साधे प्रश्न सुद्धा येऊ शकतात बरं का. काही प्रश्न साधे सोपे प्रश्न असतात, काही कठीण असतात. त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. कार रस्त्यावरून चालते, बस रस्त्यावरून चालते, सायकल रस्त्यावरून चालते, पण जहाज रस्त्यावरून चालतं का? नाही. म्हणजे प्रश्न कसा विचारला तो समजला पाहिजे आपल्याला. रस्ते वाहतुकीमध्ये कशाचा समावेश होत नाही? तर जहाजाचा समावेश होत नाही. 16वा प्रश्न आहे, विमानाचा वेग मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? किलोमीटर पर तास, नॉट्स, मीटर पर सेकंद यापैकी नाही. तर विमानाचा वेग मोजण्यासाठी नॉट्स, KNOTS, तर हा म्हणजे हे एकक वापरतात. रस्ते वाहतुकीसाठी 17वा प्रश्न, रस्ते वाहतुकीचे सर्वात मोठे जाळे कोणत्या देशात आहे? आता 4 पर्याय आहेत. याचं उत्तर मी काल सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. अमेरिका, भारत, चीन, रशिया. रस्ते वाहतुकीचे सर्वात जास्त जाळे हे आपल्या भारत देशामध्ये आहे. त्यानंतर 18वा प्रश्न, बंदर कोणत्या वाहतुकीशी संबंधित आहे? बंदराचा संबंध कशाशी? तर हवाई वाहतुकीशी, रस्ते वाहतुकीशी, जल वाहतुकीशी आणि रेल्वे वाहतुकीशी. मी आत्ताच तुम्हाला मागच्या काही प्रश्नांमध्ये सांगितलं होतं की जहाज थांबवण्यासाठी, जहाजावर माल लोड करण्यासाठी किंवा बाहेर देशातून आलेल्या जहाजावरचा माल काढून अनलोड करण्यासाठी, आपल्या देशात घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी ही सर्व प्रक्रिया पार पडते, त्याला बंदर असे म्हणतात. आणि बंदर वाहतुकीशी म्हणजे कोणत्या वाहतुकीशी संबंधित आहे? जल वाहतुकीशी संबंधित आहे. आता 19वा प्रश्न, महामार्गावर वाहतूक करणे कशासाठी सोपे असते? हायवे, वेगासाठी, कमी गर्दीसाठी, वरील दोन्ही यापैकी नाही. महामार्ग म्हणजे नॅशनल हायवे जे असतात अतिशय व्यवस्थित बनवलेले असतात, तिथं वेगातही जाता येतं, गर्दी कमी असते, काही स्पेशल वाहनं तिथं असतात. आता पहा, सध्या तुम्ही पाहताय समृद्धी महामार्ग वगैरे असे आहेत, नॉनस्टॉप गाड्या चालू असतात, प्रचंड वेगाने गाड्या असतात. तर याचं उत्तर आहे आता 4 पर्याय आहेत आणि इथं लक्ष द्या. एक प्रश्न आहे वेगासाठी, दुसरा कमी गर्दीसाठी, कारण महामार्गावर दुसरी गर्दी नसते, तिसरा आहे वरील दोन्ही आणि चौथा आहे यापैकी नाही. तर ह्याचं उत्तर येते शी, वरील दोन्ही, म्हणजे वेगासाठी आणि कमी गर्दीसाठी. आता आपण शेवटच्या प्रश्नाच्या जवळ आलो. वाहतुकीची साधने मानवी प्रगतीसाठी का महत्त्वाची आहे? पहा, आपण अगदीच आदिमानवापासून आपण आज इथपर्यंत प्रगती करत आहोत, वेगवेगळी साधनं आपण वापरलेली आहे. तर त्याचे अगोदर आपण पर्याय घेऊया. व्यापारासाठी, प्रवासासाठी, वेळेच्या बचतीसाठी आणि वरील सर्व. मानवाची प्रगती म्हणजे मानवानं वेळेची बचतही केली पाहिजे, प्रवासही केला पाहिजे, व्यापारही केला पाहिजे. या सगळ्यांमुळे मानवाची प्रगती होती. म्हणून या पर्यायाचं उत्तर जे आहे वरील सर्व. पर्याय क्रमांक डी यायला लागलो आल्यापेक्षा. तर अशा पद्धतीनं आपण हे 20 प्रश्न नॉन टॉप घेतलेले आहेत विद्यार्थ्यांना. हे प्रश्न पहा, याची उत्तर येतात का पहा.
एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसऱ्यांदा पहा आणि सरळ तो मी उत्तर सांगायच्या अगोदर तुम्हाला येते का चेक करा. म्हणजे तुमची हळूहळू हे प्रश्न होतील, नवोदयची तयारी होईल. आणि याचा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांची तुमची फार मोठी तयारी अशा प्रकारच्या या परीक्षामधून होत असते. मोठमोठ्या कठीण म्हणजे एंट्रन्स एक्झाम देण्याची तयारी तुमची होत असते. त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा.